तर भाई आता शिवजयंती येते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हटलं जातं. पण त्यांना आराध्य दैवत का म्हटलं जातं ते पण अखंड हिंदुस्थानाचे, कारण ते जिवंत असताना त्यांचे राज्य जर पाहिलं तर ते पूर्ण महाराष्ट्रभर सुद्धा नव्हतं. तरी त्यांना आसाममध्ये, बंगालमध्ये, नंतर इकडे द्वारकेमध्ये इकडे सुद्धा आराध्य दैवत मानले जाते. हा प्रश्न विचारण्याआधी आपल्याला हा प्रश्न विचारावा लागेल की काय गरज होती महाराजांना हे सर्व करण्याची? काय गरज होती एवढा प्रपंच करण्याची? महाराज हे जहागीरदाराचे पुत्र होते, स्वतः पण जहागीरदार होते, पुण्याची जहागिरी त्यांच्याकडे होती. त्यांनी पूर्ण आयुष्यभर आरामाने आणि सेवकांमध्ये काढली असती, तरी एवढं सगळं खटाटोप करण्याची महाराजांना काय गरज होती? जो व्यक्ती पूर्ण आयुष्य मखमलीच्या चादरीवर झोपू शकत होता, त्या व्यक्तीला घोड्यावर झोपून झोपून वन भटकण्याची काय गरज होती? जो व्यक्ती 2 वेळ पंचपक्वान्नाचं जेवण करू शकत होता, त्या व्यक्तीला झुणका भाकर खाऊन दिवस काढण्याची काय गरज होती? जो व्यक्ती आपल्या परिवाराला पुण्यामध्ये लाल महलामध्ये सुरक्षित ठेवू शकत होता आणि स्वतःही राहू शकत होता, त्या व्यक्तीला आपल्या परिवाराला किल्ल्यावर ठेवून हा किल्ला तो किल्ला पडत फिरण्याची काय गरज होती? जो व्यक्ती आपल्या परिवाराजवळ राहून मुलांना, त्यांच्या मुलांना, नातवांना अंगा खांद्यावर खेळून आयुष्य काढू शकत होता, त्याच्या 7 पिढ्या निघू शकत होत्या त्यांच्या, त्या व्यक्तीला परिवारापासून 2-2, 3-3 वर्ष दूर राहून मोहिमा करण्याची काय गरज होती? जो व्यक्ती सुरक्षितपणे एकदम अंगरक्षक वगैरे किंवा सैन्यामध्ये राहू शकत होता, त्या व्यक्तीला एवढी मोठी मुघलशाही, एवढी मोठी आदिलशाही आणि काही तर आपलेच आतले दुश्मन यांच्याबरोबर दुश्मनी करून एवढं मोठं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची काय गरज होती? पण महाराजांनी एवढा सगळा विचार केला नाही. महाराजांनी एकच म्हटलं की हा माझा देश आहे, हे माझे लोक आहेत आणि इथं माझा देव सुरक्षित नाही, इथं माझे लोक सुरक्षित नाही, इथं माझा धर्म सुरक्षित नाही, माझी संस्कृती सुरक्षित नाही, माझ्या आया बहिणींची आबरू सुरक्षित नाही, यांची सुरक्षा करण्याची जबाबदारीही माझी आहे. जर हे लोक माझे आहेत ना, हा देश माझा आहे, तर याची सुरक्षा करण्याची जबाबदारी पण माझीच आहे आणि मीच ते करेल. मी नाही करणार तर कोण करेल? महाराजांनी असं म्हटलं नाही की या देशामध्ये खूप वडलोपार्जित राजा आहेत, खूप राजघराण्याचे लोक आहेत, ते नाही करताय, मी का करू? पण महाराजांनी एवढा विचार केला नाही. महाराजांनी म्हटलं मी करेल आणि भवानी मातेने त्यांना प्रसन्न होऊन भवानी तलवार दिली. महाराज असंही म्हणू शकत होते, महाराजांना माहीत नव्हतं का की आपण जिवंत असल्यावर आपण जे मोठे मोठे स्वप्न पाहतोय ते पूर्ण होणं शक्य नाही आहे. महाराजांनी स्वप्न पाहिलं होतं की ते दिल्लीवर भगवा फडकवतील. महाराज गेल्यानंतर कित्येक वर्षानंतर ते स्वप्न पूर्ण झालं. महाराजांनी स्वप्न पाहिलं होतं की काशी मथुराचे मंदिरं मुक्त करेल, आजपर्यंत ते मुक्त झालेले नाही आहेत. हे महाराजांना माहीत नव्हतं का? पण महाराजांनी तोही विचार केला नाही. महाराजांनी एवढाच विचार केला की मी जिवंत असताना माझ्या आवाक्यामध्ये, माझ्या शक्तीमध्ये ज्या गोष्टी असतील त्या मी करेल आणि बाकी सर्व श्री बघतील. आणि त्या युगपुरुषाने, त्या जिजाऊ शहाजी पुत्राने आपला कर्म केला. आणि याच्याने काय फरक पडला? या कर्म केल्याने महाराजांना काय फरक पडला? तर महाराजांच्या कर्मामुळे जे लोक निराशेने बसलेले होते, जे लोकांना काही आशा नव्हती, आसाममधले लोक, द्वारकेमधले लोक, इकडे केरळमधले लोक, देशाच्या कोपऱ्यामधले लोक, ज्यांची संस्कृती लुटली जात होती, त्यांच्या आया बहिणीची आबरू जात होती, त्यांना प्रेरणा भेटली. त्यांना एक आशेची किरण भेटली. काय किरण भेटली माहिती आहे का? की एक व्यक्ती जो सह्याद्रीच्या दराखोऱ्यात राहून लढतोय, ज्याने मुघल साम्राज्य, ज्याने पूर्ण भारतावर दहशत केली आहे, त्यांच्या नाकामध्ये दम करून देतो. मुघल बादशाच्या 50व्या वाढदिवसाला त्याच्या दिल्लीच्या दरबारात येतो, तिथं वाघासारखी दरकाळी फोडतो, त्याचा अपमान करतो आणि एवढं सगळं झाल्यावर त्याच्या कैदेतून निसटतो आणि तिकडे जाऊन स्वतःचा राज्याभिषेक करतो. आणि तो राज्याभिषेक कसा करतो? तो व्यक्ती वडलोपार्जित राजा नाही आहे, त्याच्या वंशावळीमध्ये कोणी राजघराण्याचं नाही आहे. तो हजारो वर्षामध्ये पहिल्यांदा कोणता असा व्यक्ती जो हिंदी रीतिरिवाजाने स्वतःचा राज्याभिषेक करतो आणि यांच्या नाकावर टिचून आपला भगवा फडकवतो. ही प्रेरणा त्या लोकांना महाराजांनी दिली. आणि याच्यामुळे काय झालं माहिती आहे का? भारताच्या कोपऱ्यामधून शिवाजी महाराज निर्माण होऊ लागले. ते लोक म्हणायचे शिवाजी जर करू शकतो तर आम्ही का करू शकत नाही? त्यांनी आपली संस्कृती वाचवली, आपली लोकं वाचवली आणि जीव जरी गेला तरी चालेल, पण प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. ही प्रेरणा महाराजांनी त्यांना दिली. आणि आज त्यांच्यामुळेच आपण सर्व हिंदू आहोत. हा देश हा हिंदू राष्ट्र आहे आणि तुम्ही आणि मी एवढ्या मोकळ्यापणे बोलू शकतो ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आपल्या आया बहिणी रोडावर मुक्तपणे रात्री फिरू शकतात, ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. बाकी तुम्ही आजूबाजूला बघा काय हालत झालेली आहे आणि इथं बघा की शिवाजी महाराजांचा देश कसा असतो. हेच म्हणायचं आहे की या शिवजयंतीला ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. नुसते पोवाडे ऐकून चालणार नाही, नुसते महाराजांचे भाषण ऐकून चालणार नाही, नुसते महाराजांच्या कथा ऐकून चालणार नाही. तर महाराजांनी जी शिकवण दिली की माझ्या आवाक्यामध्ये, माझ्या शक्तीमध्ये ज्या गोष्टी असेल त्या मी करेल, बाकी सर्व श्रींची इच्छा, हे सर्व आपल्याला आत्मसात करावं लागेल आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन जावं लागेल.
आपण नशीबवान आहोत की शिवाजी महाराजांचे मानसपुत्र म्हणून आपण जन्माला आलो आहोत. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा आणि शिवाजी महाराजांचा आदर्श या 19 फेब्रुवारीला पुढे घेऊन जा. एवढंच सांगायचे. जय भवानी, जय शिवाजी.